कसं आहे ना बहिणी, तूच इतकी गोड आहेस ना ग की तू नुसता हात जर दिलास ना तरी त्याला खरंच किती बरं वाटलं असेल नाही. म्हणजे मी ओळखते ना माझ्या नवऱ्याला. बाईचा नुसता स्पर्श जरी झाला ना तरी तो जगातलं सगळं दुःख विसरतो. मला विचार ना, तो फक्त 2 गोष्टींनी सुखावतो, बाई आणि बाटली. किती किती भयंकर बोलतेस तू सरिता. मी जे काय बोलतेय ना त्याहीपेक्षा भयंकर माझा नवरा आहे. त्याचे सगळे अवगुण मला माहिती आहेत आणि म्हणूनच मी तुला सांगायला आले, त्याच्यापासून लांब राहा. आजवर मी या घराच्या सुखाचाच विचार केलाय. या घरात सुख आनंद सदैव नांदू दे. आता यांना खुश ठेवणं तुझ्याच हातात आहे. मला सगळं मिळालं, मला हवं होतं त्याच्या दुप्पटीने मिळालं. आता मी मरणालाही हसत हसत सामोरी जायला तयार आहे. माझं मरण पुढे ढकलू नको. माझी जागा चित्रा घेईल, पण मला आजच मरण येऊ दे. ज्या मोठ्यापणाने यांनी आजवर मला साथ दिली, मी खरंच बाप्पाजीच्या तावडीतून मला सोडवलं. मी जे वागलो ते निमूटपणे सहन केलं. मी खरंच चुकलो. किती चांगले आहेत, मी का असा वागलो यांच्याशी? चुकीचं आहे. मी सांगतो तुम्हाला, बाप्पाजी काशीला काही करू शकणार नाही. अहो तसं विधिलिखित आहे. अरे म्हणून काय आपण शांत बसायचं? आपण हातपाय हलवायला नको? विधिलिखित म्हणून आपण गाफील राहिलो, त्या पोरीचा जीव गेला तर? बाबा कदम, ज्या ज्या वेळी काशीला आम्ही जलसमाधी द्यायचा प्रयत्न केला त्या त्या वेळी विघ्न आली. कदाचित तिचं मरण त्या काळ्या डोहात लिहिलेलं नसावं. काशीला उचला, तिला दूर जंगलात अज्ञात स्थळी घेऊन जा, तिला मुक्ती द्या आणि खड्डा खणून तिथंच तिला पुरा. तीच तिची समाधी. मी तुझं मरण नाही पाहू शकत. कोण आहात तुम्ही लोक? बऱ्यात ना? काशी काशी कुठे? काय झालं तुम्हाला? काशी कुठे? काशी काशाला काशी काशीला शोधायला हवं. काशीला शोधायला हवं. अरे भाऊ काय बडबडत होते? चाल चाल मंत्र चाल चाल. आता उभा का चुंबा सारखा? जा जा शोध तिला. शोधतो. जा पटकन आणि काशीचा फोटो आणि माहिती घेऊन या. आणि हो, येताना बरोबर संजय रावांचा एक अर्जही घेऊन या. पळालेली बायको शोधणे बाबत असा विषय असू द्या. चंद्रे, निघा आता. जो कोणी काशीला शोधण्याचं सत्कार्य करेल त्याला आम्ही 1 लाख रुपयाचं पारितोषिक देऊ. 1 लाख?